तर ह्या चित्रात नाग आणि नरसोबा म्हणजेच नृसिंह आहेत. दुसऱ्या ओळीत जिवती आहे आणि शेवटच्या ओळीत बुध व गुरु समोरासमोर आहेत. घरात भिंतीला चित्र लावून ही पूजा पंचमीला सुरू होते. नागपंचमीला त्यावर ज्वारीच्या लाह्या माळतात. मग अखंड श्रावण प्रत्येक सोमवारी बेलाच्या पानांची, शनिवारी आघाडा आणि दुर्वांची माळ आणि रोज दिवा आणि मनोभावे नमस्कार अशी अगदी साधी मांडणी आणि रीत आहे या पूजेची किंवा या व्रताची. मला खरं कारण इतकं ठाऊक नाही, पण आमचे शेतकरी घराणे असल्यामुळे नागोबाला पूजण्याची ही परंपरा आमच्या घरी पिढीजात असावी. नाग हा शेतकऱ्याचा खरा मित्र समजला जातो. तसाच त्याला सासूरवाशीण सुवासिनींचा पाठीराखा या नात्याने त्यांच्या मुलाबाळांचं रक्षण करता मामा असल्याच्याही प्राचीन कथा आहेत. घरातले मोठे सांगतात की लहानग्यांच्या हितासाठीही हे नाग नरसोबाचे व्रत आहे आणि पटतंही. जसे प्रल्हादाच्या हाकेवर श्रीहरीने नरसिंह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूचा अंत केला, तशीच हरीने सर्व मुलांची पाठराखण करावी म्हणून नरसोबाला पूजत असावे. तसेच श्रीहरीने कृष्ण अवतारात कालिया नागाचा अहंकार मोडून त्यापासून मुलांचे रक्षण केल्याची लीला या कागदावर रेखाटलेली आहे. शुक्रवारी जिवत्यांना कापसाचे गेजवस्त्र वाहतात. उत्तर भारतात श्रावणी शुक्रवारी जिवती अर्थात जिवंतिका व्रत सर्व माता आवर्जून करताना दिसतात आपल्या बाळांसाठी. बुध आणि गुरु हे आपापल्या पशुवाहनारूढ आहेत, त्यामुळे माझ्या अंदाजे हे पर्जन्य अर्थात पाऊस, वन आणि वन्यजीव रक्षणाचे प्रतीक असावे. खरं तर बुध आणि गुरु दोघी सावत्र बापलेक इथे समोरासमोर दाखवण्यामागेही काहीतरी अजून हेतू असावा. तुम्हाला माहिती असेल तर कळवा कॉमेंटमधून. चातुर्मासातील व्रतवैकल्यांचा काळ म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. या महिन्यात प्रत्येक दिवसाचे व वाराचे वेगवेगळे महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा, नृसिंह पूजन, आदित्य राणूबाई पूजन याप्रमाणे श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल बुध आणि गुरुचा लौकिक आहे. त्यामुळे त्यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. शक्य असल्यास मुलांच्या गुरुजनांना भेटवस्तू द्याव्यात, निदान एखादं फूल किंवा एखादं पुस्तक वगैरे असं.